शिवसेनेनं स्वबळाचं रणशिंग फुंकल्यानंतर आता भाजप देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालाय। भाजपचा आज मुंबईतील गोरेगावात विजय संकल्प मेळावा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मेळाव्यात राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते आता काय उत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या भाषेला आणखीनच धार आली आहे। हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असेल तर अशा ढेकणांसोबत शिवसेनेचा हिरा कदापि भंग पावणार नाही, अशा भाषेत भाजपवरती आज प्रहार करण्यात आलाय। तसंच गेल्या 25 वर्षांपासून भाजप आमच्या पाठीत खंजीर खुपसतंय, त्यामुळे शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबरचे संबंध तोडल्याचं सामनातून म्हटलं गेलंय। आजच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। शिवसेना नेहमीच कर्त्या पुरुषाच्या भूमिकेत राहिली आहे। मागणाऱ्यांच्या रांगेत कटोरे घेऊन कधीच उभी नव्हती। आम्ही मागत राहिलो ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी। हिंदुत्व आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानच गुंडाळून ठेवला जात असल्यास ढेकणांसंगे हिरा कदापि भंगणार नाही। पुढे या अग्रलेखात असंही म्हटलं गेलं, शिवसेनेचा वाघ पुढे झेपावलाय। जे 25 वर्षांपूर्वी घडायला हवं होतं ते आता घडतंय। महाराष्ट्राच्या मनातील आनंद, डोक्यात संतापाच्या ठिणग्या आणि मनगटात लढण्याची रग आहे। शिवसेना हा कधीही न विझणारा ज्वालामुखी आहे, म्हणूनच तो जय नावाचा इतिहास आहे। भाजपवरती अशा पद्धतीनं प्रहार केला गेलाय। दरम्यान शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या शिवसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल देखील गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांनी ही वक्तव्य केली आहेत। मनसेनं शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। जागांच्या कुठल्याही अटींशिवाय चर्चा सुरू झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर शिवसेना राज ठाकरेंच्या मनसेसोबत हातमिळवणी करणार का, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर मुंबईसह देशभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे युतीतल्या ब्रेकअपचा नेमका फायदा कुणाला होणार। आणि याच प्रश्नावरती जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं नेट सर्व्हे केलाय आणि त्या सर्व्हेमध्ये जनतेनं शिवसेनेच्या बाजूने कौल दिलेला आहे। या नेट सर्व्हेमधून काय आकडेवारी सुरू आलेली आहे समोर ती आपण बघतोय। आम्ही प्रश्न विचारला नेटिझन्सना, शिवसेना स्वबळावरती मुंबई काबीज करू शकेल का? तब्बल 73% लोकांनी होय असं म्हटलेलं आहे, तर 27% लोकांचं मत आहे नाही। दुसरा प्रश्न, युती तुटल्यानंतर शिवसेनेनं केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडावं का? 69% नेटिझन्सना वाटतंय होय, शिवसेनेनं बाहेर पडावं सत्तेतून, तर 31% लोकांना वाटतंय नाही। युती तुटल्यानंतर शिवसेनेनं केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडावं का, यावरती नेटिझन्सनी हा कौल दिलेला आहे एबीपी माझाच्या सोबतच। युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा कुणाला होणार, तर शिवसेनेला फायदा होणार असं नेटिझन्सचं मत आहे। तब्बल 75% मत शिवसेनेच्या बाजूने पडलेलं आहे। महापालिका निकालानंतर शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील का, तर त्यावरती 57% नेटिझन्सना होय, सेना भाजप एकत्र येतील असं वाटतंय, तर 43% लोकांना नाही असं वाटतंय। सोबतच युती तुटल्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार का, यावरती नाही असं 75% नेटिझन्सचं मत आहे, तर फक्त 25% नेटिझन्सना वाटतंय की होय, काँग्रेस राष्ट्रवादीला या युती तुटल्याचा फायदा होईल। युतीमध्ये हा वाद सुरू असताना तिकडे मुंबईतल्या आघाडीमध्ये देखील काही आलबेल राहिलेलं नाहीये। संजय निरुपम यांनी मुंबईत आघाडीचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावलाय। तेवढंच नाही तर निरुपम यांनी राष्ट्रवादीवरती थेट हल्लाबोल करत राष्ट्रवादीची भाजपशी छुती युती असल्याचं वक्तव्य केलंय। पुण्यातील आघाडीच्या निर्णयाचं भिजत घोंगडं आजही कायम आहे। काल रात्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। त्यात 162 पैकी राष्ट्रवादी 100 तर काँग्रेस 60च्या आसपास जागा लढवेल असं ठरलं। मात्र पुण्यातील 7 ते 8 प्रभाग असे आहेत जिथे दोघांना देखील उमेदवार उभे करायचे। त्यातील काँग्रेसच्या प्रभागात राष्ट्रवादीने दावा केल्यानं आघाडीचं घोडं पुन्हा अडलंय।
आज पुन्हा दोन्ही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. नेत्यांच्या आणि आमदारांच्या पत्नींना किंवा नातेवाईकांना तिकीट देऊ नका अशी मागणी नागपूरच्या भाजप महिला आघाडीनं नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कारण तिकिटासंदर्भात झालेल्या बैठकीत बऱ्याच नेत्यांनी पत्नी आणि नातेवाईकांसाठी उमेदवारी मागितल्याचं कळतंय. योगेश बन, अनिल राजगिरे यांच्यासह भोलानाथ सहारे आणि संजय तळाडेंनी पत्नीच्या उमेदवारासाठी फिल्डिंग लावली आहे.